बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राणा प्रताप पाटील लिखित कादंबरी वंगाळ. प्रकरण 18. पोलिसांच्या तापाला कंटाळून दुर्ग्या व त्याची टोळी इकडे तिकडे रानावनात भटकत होती. त्यांना पळायला जंगले कमी पडू लागली. पण दुर्ग्या रामोशी सारखा मोरलेला दरोडेखोर पोलिसांच्या हाताला काय अजून लागला नव्हता. पोलिसांनी ज्यादा कुमक मागून संपूर्ण विटाखोरं पालतं घातलं, पण त्यांना दुर्गा सापडणं मुश्किल होतं. दुर्ग्या व त्याची टोळी सुद्धा आता अगदी सावधगिरीने दरोडा टाकत असे. त्यांच्या टोळीतील लोक सुद्धा कमी झाले होते. कोणी जिल्हा सोडून पलायन केलं होतं, तर कोणी पोलीस स्टेशनला हजेरी लावण्यात धन्यता मानली होती. पण जे लोक पोलिसांना हजर झाले त्यांनी आपल्या सरदाराबद्दल एकही शब्द काढला नाही. दुर्ग्याने आपला तेवढा दरारा ठेवला होता. हातनूर गावच्या गर्द झाडीत कालच्या रात्री दुर्ग्या व त्याची टोळी दाखल झाली. टोळीत लोक कमी असल्याने त्यांना ठिकाण बदलायला वेळ लागत नव्हता. अर्ध्या रात्री हातनूरच्या झाडीत विसावलेली टोळी सकाळी हळूहळू जागी होऊ लागली. कोवळं ऊन वर वर सरकेल तसं कोणी आंघोळी उरकल्या, तर कोणी लवाजमा जास्तानी लावायला लागला. टोळीतल्या बायकांनी चुली पेटवायला घेतल्या. लहान लहान लेकरं इकडं तिकडं बागडू लागली. दुर्ग्याचा उजवा हात असलेला भीमा सकाळी लवकरच पोलिसांचा कानोसा घ्यायला टोळीपासून थोडं लांब आसपास भटकत होता. मल्ल्या आपल्या फरशी कुरडला धार लावत तिथंच बसून होता. इतक्यात तिथं सरदार दुर्ग्या आला. मल्ल्या, काय करतोय असले का? दुर्गा म्हणाला. काय नाही, बसलूया. अरे त्यो भीम्या कवाच्यानं गेलाय देखरेखीला, केला अजून कसं काय आला नाही? हे येईल की. सतपाल्या पण हाय त्याच्या संगच. हा सतपाल म्हणजे त्या रात्रीच्या किर्र अंधारात सूर्याजीरावांनी वाचवलेल्या दुर्ग्याचा पोरगा. इतक्यात मल्ल्याला समोर सतपाल, भीमा व अजून एक तिराईत व्यक्ती त्याच्याबरोबर येताना दिसली. दुर्ग्यानं पण ती तिसरी व्यक्ती पाहिली. घोंगड्यावर मांडी खाली असल्या कुऱ्हाडीवर त्याच्या हाताची मूठ अलगद आवळली. मल्ल्या, ते कोण आहे रे भीम्याबरोबर? सावध होऊन दुर्ग्यानं विचारलं. वळखलं नाही वे? नाही का? सूर्याजीरावांचा पोरगा आहे त्यो, दादू पैलवान. बुचकळ्यात पडलेल्या दुर्ग्याला याचा काहीच हिशोब लागेना. सूर्याजीरावांचा पोरगा आपल्या टोळीकडे का बरं आला असेल हा प्रश्न त्याला पडला. तेवढ्यात ही मंडळी तिथे आलीच. ह्यो सूर्याजीरावांचा पोरगा दादू, भीमा आपल्या सरदाराला म्हणाला. दुर्ग्याने टोळीतल्या एका व्यक्तीला खुणावून घुंगडं बसायला टाकायला लावलं. त्यावर दादू आणि सतपाल बसले. भीमा, अरे काय म्हणायचं काय? गोंधळला दुर्गा भीमाला म्हणाला. समज सांगतो सरदार. यो सूर्याजीरावांचा दादू तुमच्याकडे काम घेऊन आलाय, तुम्हाला हुडकीत. असं म्हणून भीमा हसू लागला. उतावी असला दादू भीमाला मध्येच थांबवत म्हणाला. सरदार, 10-15 दिवस हुडकतोय तुम्हासने, तवा आज गावलासा. रेडकर मामानं विट्याच्या खोऱ्यात डोंगर पायथ्याला कुठंतरी हायसा म्हणून सांगितलं होतं. हाय, समद खरं आहे ले करा, पण माझ्यासारख्या दरोडेखोराकडे काय काम काढलंस? सूर्याजीराव तर ठीक आहेत ना? दुर्ग्यानं दादूला काळजीनं विचारलं. आभा ठीक आहे ती, पण आता बाकीच्यासनीच मस्ती आली. रागानं लाल होत दादू म्हणाला. पैलवान, जरा घडाघडा समज सांग. दुर्ग्या परत दादूला म्हणाला. आत्तापर्यंतचा झालेला सगळा प्रकार दादूने त्यांना सविस्तर सांगितला.
आपल्या आबांना व सगळ्या गावाला अण्णा पाटलांकडून वेळोवेळी कसा ताप झाला हेही त्यानं सांगितलं. दुर्ग्याने सगळं ऐकून घेऊन दादूला प्रतिप्रश्न उपस्थित केला. मग पैलवान, तुझं म्हणणं तरी काय आहे? पटकन दादू बोलून गेला. अण्णा पाटलाला संपवायचा. दादूच्या बोलण्याने सगळे चकित झाले. भीमा व मल्ल्याबरोबर सतपाल सुद्धा दादूच्या तोंडाकडे बघू लागला. रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात खेळ करणारी टोळी सूर्याजीरावाने केले उपकार कसे विसरणार होते? कधीतरी त्याचं हे उपकार फेडायला लागणार होते आणि याचीच वाट दुर्ग्या कित्येक वर्ष बघत होता. दादू पैलवान, तुझ्या बामुळं ह्यो तुझ्याजवळ बसलाय तो माझा पोरगा या जगात आहे. तुझा बाप म्हणजे आमच्यासाठी देव माणूसच बघ. एवढं बोलून दुर्ग्या मल्ल्याला म्हणाला, मल्ल्या, कधी निघतायसा बघा. एखादी अमावस्या गाठून अण्णा पाटलाचा विषय वेगळा करा. तेवढ्यात दादू मध्येच बोलला, नाही सरदार, अण्णाला असा रात्रीच्या अंधारात नाही मारायचा. पैलवान, तू न ग यात भाग घेऊस, आमचा आम्ही बघतो. दुर्गा दादूला म्हणाला, नाही सरदार, ही लढाई माझी आहे. त्या बिगार आबाचं माझ्यावरचं ऋण नाही फिटायचं. वाटतं या तेवढं सोपं नसतं या पैलवान. उगच ईर्षेला पिटून जिंदगी खराब करून नाही घ्यायची बघ. दुर्गा दादूला समजावण्याच्या सुरात म्हणाला. पण दादू आता ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हता. वेळोवेळी अण्णा पाटलांच्याकडून आपल्या वाड्याला झालेला ताप तो काही केल्या विसरला नव्हता. असल्या जिंदगीला काय आग लावायची होई? आपल्यांच्या उपयोगाला येईना त्यापरीस मेलेलं बरं. दादूचं बोलणं ऐकून दुर्ग्याबरोबर टोळीतली सगळीच मंडळी अवाक झाली. आपल्या आबाच्या विषयी दादूचं प्रेम बघून सगळ्यांनाच दादूचं कौतुक वाटलं. दादू शाळा जास्त शिकला नव्हता, पण सूर्याजीरावांची सावली मात्र त्याच्यामध्ये उतरली होती. दुर्ग्याने पूर्ण जबाबदारी दादूवर सोपवली. काय लागेल ती मदत त्याच्याकडून होईल याची हमी त्याने दादूला दिली. दादू व दुर्ग्याच्या टोळीतील मंडळी आता नागवाडीत अण्णा पाटलांच्या पालथीवर राहू लागले. अण्णांचा नेहमीचा दिनक्रम त्यांनी तंतोतंत बघून घेतला आणि घाव घालायचा दिवस ठरवला. नागवाडीत उसाच्या तोडी संपत आल्या होत्या. कारखान्याचा सीझन संपण्याच्या मार्गावर होता. ऊस तुटून राहिलेली खोडवी तासायची कामे शेतात सुरू झाली. कोणी हरभरा टोकला तर कोणी शेताची मेहनत करायला सुरुवात केली. बरेच दिवस झाले तरी अजून दादू वाड्याकडे परतला नव्हता. सूर्याजीरावांचे लक्ष सुद्धा शेती कामात लागत नव्हते. रेडकर, रामभाऊ यांनी शेतीची कामे ओढून काढली होती. सूर्याजीरावांचा दूषितपणा सगळ्यांनाच आता असह्य झाला होता. पण दादूने रेडकरला जो दम दिला होता त्यामुळे तोही काही बोलू शकत नव्हता. दादूला जाऊन जवळपास 1.5 महिना होत आला होता. म्हणून रेडकरने सूर्याजीरावांना सगळं सांगायचं ठरवलं. दिवस मावळतीला आला. महाबली बजरंग बलीने बघावं आणि फळ समजून ते गिळावं एवढा लाल भडक झालेला सूर्याचा गोळा धरतीवर विसावला. गडी माणसं काम संपून घराच्या रस्त्याला लागले. बायकांनी गोळा केलेले जळणाचे बिंडे डोक्यावर घेतले. सूर्याजीरावांनी कुत्र्या मांजरांना भाकरी चुरून त्यामध्ये दुधाचा टाक घातला. हौदावर तोंड हात पाय धुवून दुधाच्या भरलेल्या किटल्या हातात घेतल्या. रेडकर, चलतो र म्हणत रेडकरला आवाज दिला. तेवढ्यात रेडकरने पुन्हा सूर्याजीरावांना उलटी हाक मारली. मालक, वाईस थांबा म्हणत त्यांच्या जवळ आला. हा बोल, काय झालं? अहो, ते एक सांगायचं होतं. सांग, काय झालं आता? नाही, काय झालं नाही. मग नाही म्हणजे, रेडकर अडखळत म्हणाला.
सूर्याजीरावांना दादूविषयी सांगायची त्याची छाती होत नव्हती. अरे बोल झाडदिशी, कडूस पडलं या, गाव जवळ करायला पाहिजे मला. जरा वैतागून सूर्याजीराव रेडकरला म्हणाले, दादू कुठेशी हाय ठाव हाय मला. नजर जमीनला खिळवूनच रेडकरनं हे बोलायचं धाडस केलं. अरे म्हणजे रे, चकित होऊन आनंदाच्या भरात सूर्याजीरावांनी विचारलं. पण रेडकरच्या उत्तराने त्यांचा चेहरा पुन्हा ओशाळला. दुर्ग्याच्या टोळीत? हा वय, मागल्या महिन्यात दादू आला होता माझ्याकडे. टोळीचा ठाव ठिकाणा विचारत होता. म्या भ्यानं समज सांगितलं. रेडकरच्या बोलण्याने सूर्याजीराव स्तब्ध झाले. हातातल्या दुधाच्या किटल्या आपसुकच जमिनीवर आदळल्या गेल्या. किटलीतलं दूध हिंदकाळून जमिनीवर सांडलं. सूर्याजीरावाने औंढा गिळला. नको ते झालं होतं. महाराष्ट्रभर पैलवानकी क्षेत्रात नागवाडी गावाच्या नावाचा धडगूस घालणारा पैलवान आता दरोडेखोरांच्या टोळीत डोक्यात सूडबुद्धी घेऊन सामील झाला होता. हे सगळं श्रेय साहजिकच अण्णासाहेब पाटलांचं होतं. त्यांच्या कपट वागण्याचा हा विरोधाभास होता. कित्येक वर्ष गावाला वेटीस धरून, मग ते राजकीय क्षेत्र असो अथवा सामाजिक क्षेत्र असो, नाहीतर मग इतर बाबींमध्ये अण्णाने विस्तव पुरवायचं काम केलं होतं. गावात अण्णांच्या विरोधात जायची कोणाची टाप नव्हती. म्हणूनच त्यांनी हा सगळा खेळ मांडला होता. पण सूर्याजीराव, कुंभार गुरुजी, सरपंच सर्जेराव पाटील व थोरात दादांच्या पर्यंत हे असले प्रकार ठीक होते. कारण या मंडळींना आपले काम व इब्रत महत्वाची वाटत होती. पण दादूची पिढी आता सोसणारी नव्हती. ती सरळ खोडावर घाव घालणार होती. त्यात दादू जातिवंत पैलवान. तालिमीतल्या आखाड्यात कानावर निब्बर ठोके पडून मजबूत तयार झाला होता. तो शांत बसणारा नव्हता. आपल्या आबांचा झालेला अपमान त्याला नेहमीच असंही वाटत होता. म्हणून त्याने अण्णांचा काटा काढायचा संक्रांतीचा दिवस पक्का केला. संक्रांतीच्या सणाच्या आदल्या रात्री आपल्याच वस्तीच्या मागच्या तुकड्यात दादू व टोळीतले मोजके लोक येऊन दबा धरून राहिले. त्याने एवढी खबरदारी बाळगली की वस्तीला राहणाऱ्या रेडकर व त्याची बायको सोडाच, पण वस्तीवर असणाऱ्या कुत्र्याला सुद्धा त्यांचा तसूभर सुद्धा सुगावा लागला नव्हता. संक्रांतीचा दिवस उजाडला. सकाळी आंघोळ पाणी उरकून लोक भैरवनाथाच्या मंदिरात देवाच्या दर्शनाला येऊ लागले. देवळासमोरचा चौक गजबजून उठला. पारावर बसणाऱ्या जुन्या मेडक्यांची गर्दी वाढू लागली. गावात नवीन लग्न करून आलेल्या सुना नऊवारी साड्या नेसून साज शृंगार करून देवाच्या दर्शनाला येत जात होत्या. गावच्या पाटील भावकीपासून ते महारवाड्यापर्यंत लोकांची रेलचेल होती. अण्णा पाटील सुद्धा नेहमीप्रमाणे भैरवनाथाच्या दर्शनाला आले. आज सण असल्याने त्यांनी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले होते. हातातली गुप्ती फीट केलेली काठी टेकवत टेकवत ते देवळाच्या दगडी पायऱ्या उतरून नेहमी असलेल्या मस्तीच्या आविर्भावात चौकात आले. आज आपल्याबरोबर काय होणार याची त्यांना पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. देवळाच्या आवारातून येणारी जाणारी लोक एकमेकांना तीळ व गुळाचा खडा देत होते. एखादा चुकारीचाच, तेही अण्णांच्या बैठकीत असणाराच, अण्णांना राम राम अण्णा म्हणत हातावर गुळाचा खडा टेकवत होता. कशाला अण्णांच्या नादाला लागून खेकसून घ्या, अशी लोकांची मानसिकता होती. इतक्यात अण्णांच्या पुढे अंगावर घोंगडं अंतरला दादू हातात फरशी कुऱ्हाड घेऊन कर्दन काळासारखा उभा राहिला. बरोबर भीमा व त्याच्या टोळीतले 2 सदस्य होते. दादू अचानक पुढे येऊन उभा राहिल्याने अण्णा पाटला आश्चर्यचकित झाले. गावातील ठराविक लोक सोडली तर दादू बेपत्ता होता हे कोणाला माहीत नव्हतं. दादूला आडवा आलेला बघून अण्णा दादूला म्हणाले, काय रे दाद्या, का आलाय आडवा? डोक्यात आगीचा डोंब उसळलेला दादूनं घोंगडं खांद्यावर घेतलं. हातात असल्या फरशी कुऱ्हाडीवर हाताची मूठ आवळली. 1.5-2 महिने पाठीमागे आपल्याकडून काय विपरीत घडले याची अण्णांना आठवण सुद्धा नव्हती. पुन्हा ते दादूला उद्देशून म्हणाले, ए सुक्काळीच्या,
बाजूला हो म्हणतोय ना मग. अण्णांच्या मोठ्या आवाजाने आसपासचे देवळात दर्शनाला येणारे गावकरी स्तब्ध होऊन काय चाललंय हे निहाळू लागले. पारावर बसल्या म्हाताऱ्या कुत्र्याने कान टवकारले. परिस्थितीचे भान ओळखून भीमा दादूला म्हणाला, पैलवान पैलवान, टाका घाव, ये नका करू. दादूला अण्णा पाटलांना भर चौकात मारायचं होतं. त्याला त्यांची गावातली दहशत कायमची संपवायची होती. म्हणूनच त्याने थोडा वेळ जाऊन दिला. अण्णांची हालचाल बघितली. ए, तू कोण आहेस आणि कुणावर घाव टाकायला सांगतोय आज? असली तुझ्यासारखी माझ्या दावणीला रोज असतात, रोज. असं म्हणून त्याने आपल्या हातातल्या काठीतली गुप्ती फिरवून काढायला सुरुवात केली. दादू सावध होता. त्याने अण्णांना गुप्ती काढण्याएवढा वेळ दिला नाही. हातातली कुऱ्हाड गर्रकन फिरवली आणि घाव टाकला. दादूने टाकलेला घाव अण्णांच्या डाव्या खांद्यावर पडला. तशा रक्ताच्या धारा चारी बाजूनी उडाल्या. घाव एवढा मजबूत होता की अण्णांच्या खांद्यात रुतलेली कुऱ्हाड एकदा ओढून निघता निघेना. दादूने ती कुऱ्हाड ताकदीनं ओढून काढत पुन्हा तेवढ्याच ताकदीनं घाव टाकला. अण्णा पाटलाने अंगात घातलेला पांढरा शुभ्र सदरा रक्ताने लाल भडक झाला. मागून सपासप वार पडू लागले. रक्ताने माखलेले अण्णा खाली कोसळले. तरी दादू थांबला नाही. खाली पडलेल्या अण्णांच्यावर हातातल्या कुऱ्हाडीने वार करतच राहिला. समोरच चाललेला भयानक प्रकार बघून देवालाल्या बायकांनी तोंडाला पदर लावून कोपरा धरला. बघणाऱ्या बापयांपैकी कोणी एकानं पुढे यायचं धाडस केलं नाही. आणि करतीलही कसे? एवढ्या दांडग्या पैलवानाला अडवणार तरी कोण? दादूचा रौद्र अवतार बघून काही क्षण भीमा व त्याच्या टोळीतल्या सदस्यांच्या पण अंगावर काटा उभा राहिला. भीमानं दादूचा हात पकडत त्याला थांबवलं. बास पैलवान, बास. संपला अण्णा पाटील. चला आता इथनं, चला. बेभान अवस्थेतून दादू सावध झाला. त्याने भर चौकात अण्णा पाटलांना संपवलं होतं. कित्येक वर्ष गावाला वेठीस धरून असुरी आनंद घेणाऱ्या बरोबर एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. संक्रांती देवीने जसा शंकरासूर नावाच्या दुष्ट राक्षसाला मारलं होतं, अगदी काहीसं तसंच सूर्याजीरावांच्या दादूने अण्णा पाटलांचा वध केला होता. दादूने खांद्यावरचे घोंगडे पुन्हा अंगावर अंथरले. डोळ्यांनी सगळ्यांना इशारा देत अण्णा पाटलाचा मुर्दा तसा सोडून नदीच्या दिशेने पसार झाले. गोळा झालेला जमाव पाठमोऱ्या दादूकडे व मरून पडलेल्या अण्णाकडे भेदरलेल्या नजरेने बघतच राहिला. धन्यवाद. आज इथे लेखक राणा प्रताप पाटील लिखित वंगाळ या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.